जगद्गुरु तुकोबाराय 16व्या शतकातले, पण त्यांच्या अगोदर ते संत होऊन गेले. त्या संतांची मांडली आहे का? ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान काका, मुक्ताई, मीराबाई, नामदेवराय, जनाबाई, कबीरदास महाराज, आरंजे सावकोजी बाबा, लहुलचे गुरुदास महाराज, हे 12व्या शतकातले. 14व्या शतकात नागबाबा दंडवत स्वामी आणि 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय. पण हे जगद्गुरु तुकोबाराय या पूर्वीच्या संतांच्या जन्मात नसतो होता. त्याचं कारण आहे संतामुळे देव सापडला. संत नसते तर देव सापडला नसता. सहुवे जान साई शास्त्री तारण अटराही पुराणे हरिसिंगारी अटराही पुराणे हरिसिंगारी हरि मोहे माना हरि मोहे माना हरि मोहे माना हरि मोहे माना. सापडला तर संतामुळे सापडला. संत नसते तर देव तुम्हाला कळला नसता. संत नसते तर देवाचं नाम तुम्हाला कळलं नसतं. संत नसते तर देवाचा महिमा कळला नसता. म्हणून संतांनी मार्ग दाखवला. म्हणून संतांच्या जन्मात जगद्गुरु तुकोबाराय नतमस्तक होता. का होता? तर संत जीवाचा उद्धार करतात. अवतार ब्रह्मा धराया कारण उद्धराया जन जीव. या जन जीवाचा अवतार होण्याकरता संतांनी अवतार धारण केला. मग आता 16व्या शतकामध्ये तुकोबाराय जन्माला आले. त्याच्यानंतर संत, तुकोबारायच्या नंतरचे संत. उत्तम आहे ना? बसलाय ना? आतापर्यंत किती संतांची मंडळी सांगितली? उद्या म्हणणार करा लोक काही कळलं नाही. लोकांना विनोद केला की लोक म्हणतात कीर्तन चांगलं. लोकांना हसवलं की म्हणतात कीर्तन चांगलं. आणि संतांची मंडळी सांगितलं कुणी पुढे याला काय नका सपाक 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 कीर्तन होतं. कीर्तन सपाक असतं का? हे तुमच्यासमोर मंडळी सांगितली आहे. सगळ्या संतांनी सांगितली. 12व्या शतकात सांगितली, 14व्या शतकात सांगितली, 15व्या शतकात चालू आहे. आपलं 16व्या शतकात चालू आहे. 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानोबाराय, बहिणाबाई हे सगळे संत येऊन गेले. जगाला मार्ग दाखवला. पण काही लोकांनी मार्ग जीवनामध्ये स्वीकारला नाही. म्हणून भगवान शंकराला काळजीपर्यंत भगवान शंकरांनी पार्वती माते कसे बोलायला सुरुवात केली. पार्वती, अगं मला मृत्यूलोकामध्ये जायचंय. आवड आणि तुम्ही गेलता की मागं? आता काय जायचं गरज आहे? तर भगवान शंकर म्हणतात पार्वती, मी निवृत्ती दात्याच्या स्वरूपामध्ये गेलो का? नामाचा महिमा सांगितला, पण आणखी लोकांपर्यंत पोच झालेला नाही. आणखी लोकांना काही नाम म्हणजे काय माहिती नाही. म्हणून मला पूर्ण करण्याकरता या मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करायचा आहे. पार्वती माता म्हणतात, भगवान भोलेनाथा, तुम्हाला जर जायचं ना, आता तुम्ही मी एकट्याला जाऊ देणार नाही. तुमच्या संग मीही जन्माला येणार. दोघा पती पत्नीचा संवाद झाला आणि भगवान शंकरांनी कैलास सोडायचं ठरवलं आणि मृत्यूलोकामध्ये अवतार धारण करायचा ठरवला. तसं देवाच्या स्वरूपामध्ये भगवान शंकर अनेक वेळा मृत्यूलोकामध्ये जन्माला आले देवाच्या स्वरूपामध्ये. पण संतांच्या स्वरूपामध्ये दोनदा जन्माला आले. एक म्हणजे निवृत्ती दादा आणि दुसरे म्हणजे ज्यांच्यासमोर आपण कीर्तन करतोय ते सद्गुरु संत बाळूमामा. ऐका, भगवान शंकरांनी कैलास सोडायचं ठरवलं. पार्वती मातेला सांगितलं, पार्वती मी निघतोय ना निघतोय. मग कुठं जायचं? जन्म घेण्यात. मग जन्म कोणाच्या इकडे संत घेत नाही. कोणाच्या इकडे संत घेतात? पवित्र ते मूळ, पावन तो देश, तेथे हरीचे दास जन्म घेते. पवित्र कोण पाहतात, पवित्र भूमी पाहतात आणि त्या ठिकाणी संत जन्म घेतात.
म्हणून भगवान शंकराने कोण पाहिलं अक्कूळगाव, भूमी पाहिली अक्कूळगाव, कोण पाहिलं आळ भावे आणि या आळ भावांच्या कुळामध्ये मायापण सुद्धा मातेच्या पोटी या सद्गुरु संत बाळूमामांनी या मृत्यूलोकामध्ये 1892 ला 3 ऑक्टोबर 4:23 या मृत्यूलोकामध्ये जन्म धारण केला. नमो नमः, नमो नमः, नमो गेला कर्म धर्म अरे तुझी ताकद आम्हाला
मी ज्याच्या करता आलो ते काम करण्याकरता मी रिकामा झालो. मामा कशा करता आले? जगाच्या कल्याणा संताच्या आई जगाच्या कल्याणा संताच्या ही होती. जगाचा उद्धार करण्याकरता संत आले, तसे मामाही जगाचा उद्धार करण्याकरता आले. मामा म्हणलं बरं झालं आहे, तो लवकर जागा केलं. आता मी गाव सोडतो. पण मामाने गाव सोडलं. अक्कलगावचा दक्षिण साईडला डोंगर, त्या डोंगरावर गेले. तिथं छोटस पाल मांडलं. पालामध्ये मामाचं कुंड्या घरशीचं नाव भगवान मंडळ परमात्मा आईसाहेबांची मूर्ती आपल्या पालामध्ये घातली, पूजा केली आणि विठ्ठलाच्या मालकाला हा आवाज दिला, हे देवा तुला माहित आहे मी कोण आहे आणि मला माहित आहे तो कोण आहे. हे विठ्ठलाच्या मालका, तुझी प्रतिमा माझ्या पालामध्ये आणतोय, पण माझ्या पाठीवर तुझा आशीर्वाद सदैव असू दे. का? तुझ्याशिवाय मला करमत नाही आणि माझ्याशिवाय तुला करमत नाही. कोण म्हणतंय? हे साक्षात सद्गुरू संत बाळोमा. अरे मामा असे का म्हटले? अरे मामा म्हणजे त्रिनेत्री, त्रिधारी, त्रिनेत्री, त्रिधारी, त्रिमूर्ती बाळोमा. तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा होती गोदागंगा, तेव्हा होती चंद्रभागा. जेव्हा सृष्टीत काहीच नव्हतं तेव्हा भगवान शंकर विष्णू भगवान परमात्मा एक होते, एकमेकांचं भजन करायचे. ते मामा म्हणले, देवा आता माझ्या पाठीमागे उभा राहिले तू. आजपर्यंत मला घरच्यांनी प्रपंचामध्ये गुंतवलं, पण आता जगाचा अवतार करण्याकरता निघालोय. मग काही लोकांना कळलं की मामाने अक्कलगाव सोडलं, दक्षिण साईडच्या डोंगरावर
करायचा आहे. म्हणून मामा या ठिकाणी आलेले आहेत. पृथ्वीचा कोपरा ना कोपरा दुनियाकरता उगच मामा येत नाही. मग मामाने 2-4 दिवस जाऊन गेला. लोक आली कचकून खायची, कचकून झोपायची. काम नसलं काय करायचं. मामाने विचार केला यांच्याकडे काहीतरी काम लावलं पाहिजे. मामा उठले, निर्माणीला गेले, स्वतःच्या कमरेचा करवटा मारला, 5 मेंढ्या घेतल्या आणि राजाराम पाटलाला हाक मारला. कळलं ना कोणाला? राजाराम पाटील. मामांच्या सेवकांची त्या हयात असताना मामाच्या सेवकांची नाव आहे राजाराम पाटील. युवराज पाटील होते, ती पाटील आहेत, तुम्ही त्यांच्या रिपोर्ट केला पण ते आता आहे काय त्याच्यावर मागच्या जन्माचं पुण्य असेल म्हणून सांगतो. जमत नाही सर. राजाराम पाटील, जयराम भोसले, कृष्णा शिंगारे, सिद्धप्पा, रंगप्पा, दत्तप्पा हे मामाचे सेवक होते. राजाराम पाटला हात मध्ये. राजारामा, अरे इकडे रे. काय मामा? अरे मेंढ्या आणल्या. कशाला मामा? अरे राजारामा, मला पृथ्वीचं भ्रमण करायचं रे. अरे मेंढ्या गेल्या मामा, 5च कशा? अरे 5च्या 25, 25च्या 50. आज बघता बघता मामांचं 18 बघू झाल्यात. 18 भागामध्ये 49,000च्या वर मेंढी मावली झाली आहे. बोला बोला नावानं.